आणि संदेश गावदेवी ठाणे संघाकडून सलामीसाठी संतोष व नॉन स्ट्राईकसाठी संदेश मादलेकर, एक उत्कृष्ट फलंदाज व अष्टपैलू ज्यांची कामगिरी सुभाष पांडव. समालोचन कक्षाकडे यायचे सुभाष पांडव. ते दिली ना स्क्वेअर लेग अंपायर पंडव पंडव जा लवकर. सामना लवकर चालू करायचा आहे. सुभाष पांडव. बॉलरचं नाव वैयक्तिक कोट्यातील पहिलं व संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय प्रसाद. डावखुरा गोलंदाज प्रसाद. त्याच्या समोर असेल उजव्या हाताचा फलंदाज संतोष. नक्कीच आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो संतोष. तसेच ग्वागर तालुक्यातलं एक नावाजलेलं नाव म्हणजे संदेश मादलेकर, ज्यानं शृंगारतळीसारख्या ठिकाणी आपल्या नावाचा दबदबा करून ठेवलाय क्रिकेटच्या माध्यमातून. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवर पहिला धक्का, मोठा धक्का म्हणावा लागेल संतोष यांच्या माध्यमातून. काहीसा चेंडू समजला नाही आणि यष्टीच्या नक्की त्रिफळाचीत होत आहेत संतोष. डावखुरा गोलंदाज आहे आणि डावखुरा गोलंदाजीचा नक्कीच पुरेपूर फायदा कटरच्या माध्यमातून घेतोय. आणि संतोष यांना वाटला की अवांतर चेंडू जाईल, परंतु यष्टी घेऊन जातोय चेंडू आणि त्रिफळाचीत होत आहेत. पहिल्या चेंडूवर पहिला धक्का आणि संतोष यांची जागा घेण्यासाठी जात आहेत तुषार मोरे. तू खाऊन घे. पहिल्या षटकातील दुसरा चेंडू. स्ट्राईकला तुषार. यावेळी मात्र सुरेख फटकाय आणि येतोय दणदणीत खणखणीत चौकार. 4 धावसंख्येने खातं खोलतोय तुषार आणि एक आक्रमक सुरुवात करतोय आपल्या संघासाठी. आणि धावसंख्या होते 4, एक गडी बाद 4 पहिल्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर. आणि वैयक्तिक पहिल्या चेंडूवर नक्कीच आक्रमण चढवण्याचा प्रयत्न करतोय तुषार. जर संदेश मादलेकरने पूर्ण इनिंगमध्ये 2 6 मारले तर मदन राजे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस असेल. आणि सर सलग 2 मारले तर 1000 रुपयाचं बक्षीस असेल. षटकातील तिसरा चेंडू. यावेळी देखील सुरेख फटकाय. ऑफ साईडला निश्चितच जोरदार फटकाय आणि यावेळी देखील 4 धावा येत आहेत. नक्कीच आक्रमक फलंदाजी मैदानात गेल्यापासून पाहायला मिळते तुषार मोरे यांच्या माध्यमातून. आणि सलग 2 चेंडूवर 2 दणदणीत खणखणीत चौकार लगावत आहेत आणि 400च्या स्ट्राईक रेटनं पहिल्याच 2 चेंडूवर सामना करतायत. चौथा चेंडू. या चेंडूवर देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु गोलंदाज दिशा चुकतोय आणि अवांतर चेंडू जातोय. अवांतर चेंडूने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 9. यावेळी मात्र नक्कीच बॉलरवर प्रेशर येते. बॉलर थोडी कुठेतरी दिशा चुकतोय.
षटकातील चौथा चेंडू. यावेळी देखील अवांतर चेंडू. नक्कीच 2 खणखणीत बाउंड्री नंतर तुषारनं थोडंसं कुठेतरी प्रेशर आणण्याचं काम केलंय. गोलंदाज प्रसाद याच्यावर. प्रसाद यांचा पुढचा चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा अवांतर चेंडू. नक्कीच आपली दिशा चुकतायत. हे तुषार मोरे यांच्या 2 फटक्यांचा परिणाम म्हणावा लागेल. यावेळी मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू आहे. उत्कृष्ट चेंडू होता. 1 धाव तर पूर्ण आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे आणि 2 धावा देखील पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेसाठी एक छोटा प्रयत्न केला होता संदेशने, मात्र तुषार रोखून धरतोय आणि 2 धावावर समाधान मानतोय तुषार. धावसंख्या होते 13. पुन्हा एकदा यावेळी देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. लेग साईडच्या दिशेने 1 धाव पूर्ण झाले. दुसरी धाव देखील पूर्ण होते. 2 धावसंख्येनं धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 15. पहिल्या षटकातील 5 चेंडूचा खेळ झालाय. उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळते तुषार यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळी मात्र शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि हा देखील स्क्वेअर चेंडू, अवांतर चेंडू आहे आणि अवांतर धावसंख्येनं धावसंख्येत भर. पुन्हा एकदा धावसंख्या होते 16. खूप महागडे षटक, पहिलं षटक म्हणावं लागेल ते लक्ष्मी रोड पुणे संघाकडून. यावेळी मात्र काय होतंय, कट करण्याच्या नादात आपली विकेट गमावतोय तुषार मोरे. एक उत्कृष्ट फलंदाजी केली होती पहिल्या षटकात. नक्कीच पुणे संघाला बॅकफुटवर नेण्याचं काम केलं होतं तुषारने, मात्र शेवटच्या चेंडूवर चूक होते आणि आपली विकेट गमावतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 16. 2 गडी बाद 16. नक्कीच तुषारनं एक सुंदर फलंदाजी केली होती. पहिल्या षटकात आक्रमक चढवला होता. तुषार यांची जागा घेण्यासाठी जात आहेत अविनाश लाड. वैयक्तिक कोट्यातील पहिल्या व संघाकडून दुसरं षटक घेऊन येतोय स्वप्नील. मयूर, आपण समालोचन कक्षाच्या दिशेने यायचंय. मयूर बॉलिंग ट्रॅकवर स्वप्नील घडशी. वैयक्तिक कोट्यातील पहिलं व संघाकडून दुसरं षटक घेऊन येत आहेत स्वप्नील. स्ट्राईकला असेल संदेश. 10-12 पावलांचा रनअप. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. डावखुरा गोलंदाज आहे. यावेळी चेंडू हवेत होता, मात्र 1 धाव पूर्ण झाले. क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी आणि 2 धावा मिळत आहेत. 2 धावसंख्येनं धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 18. उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळते, परंतु 2 विकेट देखील गमावल्यात पहिल्या षटकामध्ये गावदेवी संघानं. याचं दडपण देखील त्यांच्यावर असणार आहे. षटकातील दुसरा चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकण्याचा प्रयत्न होता आणि त्याला सुंदर दिशा दिले संदेशानं. उत्कृष्ट फिल्डिंग. 1 धावसंख्येवर समाधान मानावं लागतंय संदेशाला आणि धावसंख्या होते 19. डावखुरा गोलंदाज स्वप्नील. आता मात्र स्ट्राईकला असतील लाड. नक्कीच अनुभव चांगला आहे. यावेळी नक्की अनुभवाचा पुरेपूर फायदा घेत आहेत आणि फिल्डिंगचा खेळ घेत आहेत आणि 2 धावा पूर्ण होत आहेत. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. 2 धावसंख्येनं धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 21. चौथ्या चेंडूचा
यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु लाड यांना काही चेंडू समजत नाहीये आणि चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव चेंडूने धावसंख्या स्थिरावते. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू. 10-12 पावलांचा रनअप. पंचांना पार करून टाकलेला हा चेंडू. यावेळी मात्र उत्कृष्ट प्रयत्न होता गोलंदाजाच्या माध्यमातून. एक धाव मिळते. धावसंख्या होते 22. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक असताना धावसंख्या होते 2 गडी बाद 22. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव चेंडूनं धावसंख्या स्थिरावते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 22. निश्चित पहिल्या जर षटकाचा विचार केला, पहिल्या षटकामध्ये तुषार मोरेने आक्रमण चढवलं होतं, मात्र दुसऱ्या षटकात नक्कीच लक्ष्मी रोड पुणे संघाकडून कमबॅक पाहायला मिळतोय. दुसऱ्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च करतोय स्वप्नील आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं व संघाकडून तिसरं षटक घेऊन येतोय सोमनाथ. 10-12 पावलांचं रनअप. पंचांना पार करून टाकले. हा एक शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र 1 धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. 2 धाव यशस्वीरित्या पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या होते 24. एक आखूड टप्प्याचा चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेता आला नाही आहे आणि 2 धावावर समाधान मानावं लागतंय अविनाश यांना. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू. हा चेंडू देखील लेग साईडच्या दिशेने कटवलाय. 1 धाव तर निश्चित पूर्ण होते. दुसऱ्या धावेसाठी लाड यांच्याकडून प्रयत्न होतोय, परंतु संदेश मात्र रोखतोय आणि 1 धावावर समाधान मानतोय. धावसंख्या होते 25. तिसऱ्या षटकातील 2 चेंडूचा खेळ झालाय. अचूक अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. धावसंख्या झाली 25. संघाचं तिसरं षटक, वैयक्तिक पहिलं षटक. सामना करतो संदेश मादलेकर. जबरदस्त असा ऑफ साईडला खेळलेला चेंडू आणि तसंच जबरदस्त क्षेत्ररक्षण. 2 रन पूर्ण केलेले आहेत. 2 धावावर समाधान मानावं लागेल. तिसऱ्या ओव्हरमधील 4 बॉल झालेले आहेत. 4 बॉल झालेले आहेत. पाचवा चेंडू आणि लेग साईडला फिरवलेला चेंडू. चौकार. 4 रन मिळालेले आहेत. अशा प्रकारे जबरदस्त अशी खेळी तुषार मोरे नंतर संदेश मादलेकर यांची. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू. धावसंख्या झाली 31. 31 धावा झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू घेऊन येतोय संदेश मादलेकर यांना आणि परत जबरदस्त मारलेला चेंडू ऑफ साईडला आणि कॅच घेण्याचा प्रयत्न, पण कॅच मिस झालेला आहे आणि अप्रतिम असा थ्रो झालेला आहे.
3 ओव्हर संपलेल्या आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 33. कृपया पिचवर नाचू नका. पिच पासून लांब राहा. पिचवर उभे राहू नका. शेवटची ओव्हर घेऊन येत आहे स्वप्नील गडसी. संघाची शेवटची ओव्हर, चौथी. वैयक्तिक दुसरी. 33 रन. शेवटची आणि चौथी ओव्हर. सामना करतील गडसींचा लाड. आणि पहिला बॉल, पहिला चेंडू, जबरदस्त असा लेग साईडला फिरवलेला चेंडू आणि विकेट किपर यांनी कॅच पकडलेला आहे. दुसरा स्पर्धक आहे निलेश कुंभार. अविनाश लाड झेलबाद झालेले आहेत. शेवटचे 5 चेंडू. दुसरा फलंदाज निलेश कुंभार. स्कोर झाला 33 रन. चौथी ओव्हर शिवल. चौथी ओव्हरचा पहिला बॉल. बोला. चौथ्या ओव्हरमधील पहिला चेंडू झालेला आहे. सामना करतील निलेश कुंभार. जबरदस्त असा ऑफ साईडला खेळलेला चेंडू लॉग ऑनकडे गेलेला. 1 टप्प्यावर कॅच पकडलेला आहे आणि 2 रन पूर्ण. स्कोर झाला 35. स्कोर झाला 35 धावा. 35. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. आणि पुढील चेंडू घेऊन येत आहे स्वप्नील. आणि निर्धाव चेंडू स्वरूपात धावसंख्या कुठेतरी स्थिर होते. धावसंख्या होते 35 धावा. 3 चेंडू 35 धावा. आणि फलंदाज बाद. बोल्ड, क्लीन बोल्ड. फलंदाज जावा. शेवटचं षटक. ना दे धावा घे. पहिली घेतलेली परत द्या आणि ही घ्या. आणि पुढील चेंडू घेऊन येत आहेत. चांगला ऑफसाईडला लेग साईडला खेळवलेला चेंडू, फिरवलेला चेंडू. 1 रन पूर्ण केलाय. बॅटची कडा घेऊन गेलेला फटका. शेवटचा चेंडू. पुढील सामना 1 to go. भांडूप विरुद्ध ठाणे बी. कृपया टॉस साठी या. भांडूप वॉरियर्स विरुद्ध ठाणे बी. टॉस साठी या. कॅप्टन
टॉससाठी उभे राहा. कृपया टॉससाठी या. थर्टी एट विन. 38 टू विन. ठाणे ए गावदेवी क्रिकेट संघ यांनी प्रथम फलंदाजी करताना पंचांकडनं बॉल घ्या. 37 धावा केलेल्या आहेत थेरडे बॉल आणि घ्या. पुणे संघासमोर 38 धावांचं आव्हान उभं केलं आहे. अतिशय काटेरी असे सामने आहेत. दर्जेदार खेळाडू, प्रत्येक संघामध्ये दर्जेदार खेळाडूंचा भरणा आणि तेवढंच चांगला क्रिकेटचा आस्वाद घेतात मायबाप प्रेक्षक वर्ग. आणि कंपल्सरी चेस आहेत हा. जरा दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. कंपल्सरी चेस 38 धावा चेस करायच्या आहेत. भांडूप वॉरियर्स पुढील होणारा सामना भांडूप वॉरियर्स आणि कोण भांडूप वॉरियर्स विरुद्ध गावदेवी क्रिकेट संघ ब ठाणे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेक करून घ्यायचे. माळी साहेब प्लीज जरा नाणेफेक करून घ्या. नाणेफेक होते. लुईस सर नाणेफेक कोणी जिंकले? भांडूप वॉरियर्स. आपला निर्णय सावकाश कळवायचा आहे. जरा विचारपूर्वक करून कळवायचा आहे कारण दोन्ही तुल्यबळाचे संघ आहेत. चालू असलेला सामना पंतनी आता सामना त्वरित चालू करायचा प्लीज जरा. चालू असलेला सामना गावदेवी क्रिकेट संघ ए ठाणे वर्सेस लक्ष्मी रोड पुणे. आता जो टॉस झालाय त्यामध्ये भांडूप वॉरियर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. पुढील होणारा सामना भांडूप वॉरियर्स वर्सेस गावदेवी क्रिकेट संघ बी. या दोन्ही संघामध्ये जी नाणेफेक झाली त्या नाणेफेकीमध्ये भांडूप वॉरियर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. सामना चालू करायचा आहे. स्ट्राईकला स्वप्नील आणि नॉन स्ट्राईकला रोहित. गोलंदाज तुषार मोरे, आमचे सहकारी तुषार मोरे. लेफ्ट हँड बॅट्समन. सामना चालू. वैयक्तिक कोट्यातील पहिलं तसेच संघातर्फे पहिलं षटक घेऊन येत आहेत तुषार मोरे.
स्वर चेंडू. पंच स्वर चेंडू घोषित करतायत. धावसंख्येत एका धावेने भर पडते. धावसंख्या 1 चेंडू. 0 बॉल 1 धावा. गोलंदाज तुषार मोरे यांनी स्वर चेंडूने पुढील चेंडू स्वर चेंडू. अवांतर स्वरूपात अजून एक धाव मिळते. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या होते 2 धावा. कुठेतरी दिशा भटकतायत. चांगला चेंडू, चांगला कमबॅक म्हणावं लागेल तुषार मोरे यांचं. गोलंदाजांचं काही समजलंच नाही त्यांना. फलंदाज चांगला फटका. पंचांनी चौकार घोषित केलेला आहे. चांगला दर्जेदार फटका. लेफ्ट हँड बॅट्समन स्वप्नील. एक डावखुरा फलंदाज म्हणाला स्वप्नील यांचा चांगला फटका. दोन्ही चेंडूंचे दोन्ही क्षेत्ररक्षणाची गॅप भेटतोय आणि पुढील चेंडू घेऊन येत आहेत तुषार मोरे. आणि उंच तटवलेला चेंडू दोन्ही क्षेत्ररक्षणाच्या मध्ये पडतोय. 2 धावा. 8 धावा. 3 बॉल 8 धावा. चांगला गॅप मध्ये टाकलेला फटका. चार चेंडू 9 धावा. दोन्ही संघामध्ये तुल्यबळ खेळाडू तसेच चांगले दर्जेदार गोलंदाज. चांगला सुंदर फटका आणि फलंदाज बाद. कोण होत आहेत? रोहित बाद होत आहेत आणि चांगला फटका त्यांनी मारला होता. आणि क्षेत्ररक्षकाचं नाव लाड. त्याने मस्तच कॅच घेतलाय. पुढील फलंदाजीचं नाव सोमनाथ. फलंदाज नाराज व्हायचं कारण नाही. चांगला फटका होता म्हणावं लागेल. पण तेवढंच चांगलं झेल घेतलाय. स्ट्राईकला येते सोमनाथ. 1 to go. लास्ट बॉल. चांगला लेग साईडला मारलेला फटका. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाच्या समाप्तीत धावसंख्या होते 11 धावा. पहिला षटक तुषार मोरे घेऊन आले होते आणि त्यांनी 11 धावा खर्ची केल्या आहेत. एक गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या होते 11 धावा. पहिला षटक. तळपत्या उन्हामध्ये होत असलेला सामना. थोडे खेळाडू दमलेले पण आहेत. थोडं पाणी ग्राउंडवरती घेऊन जायचं आहे प्लीज जरा. सुभाष पांडव थांबा जरा. मॅच चालू होते. थांबा 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 थांबा. बॉलरचं नाव पुढील गोलंदाज अविनाश लाड. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक आणि ठाणे संघातर्फे दुसरं षटक घेऊन येत आहेत अविनाश लाड. आणि डावखुरा फलंदाज स्वप्नील. चांगली गोलंदाजी तसेच त्यावरती चांगली फलंदाजी म्हणावं लागेल. स्वर चेंडू. पंच स्वर चेंडू वाईड चेंडू घोषित करतायत. धावसंख्येत एका धावेने भर पडते. धावसंख्या होते 12 धावा.
प्लीज जरा सहकार्य करायचे आहे. अंपायरचा निर्णय अंतिम राहील. हॅलो. सुभाष पांडव प्लीज जरा. ओके. स्वर शैलेश चेंडू. सावंत मॅच लवकर चालू करा. शैलेश सावंत लवकर मॅच चालू करा. स्वर चेंडू. पंच पंच प्लीज जरा. स्वर चेंडू. राईट राईट राईट. ओके ओके. ढगाळ वातावरण असल्यामुळे पावसाची शक्यता आहे, तरी लवकरात लवकर सामना चालू ठेवा अशी मंडळातर्फे नम्र विनंती. पाऊस कुठून येणार आहे ते पण कळवायचं आहे. पाऊस येणार आहे कल्याणवरून, म्हणजे त्या दिशेने वारं वाहतंय, पण आपण ते वारं अडवलंय. ऊन वारा पाऊस ठाणे खंबेज. आणि लेफ्ट साइड मारलेला फटका. आमचे असे उत्कृष्ट फिल्डर निवृत्ती महाराज, असे चिपळूणचे एकदम जुने जाणते आणि नाव गाजवलेले असे आहेत आम्ही निवृत्ती महाराज. आम्ही त्यांच्याकडूनच बाळकडू घेतो कशी फिल्डिंग करायची, आणि त्यांच्याकडून आम्हाला खूप अपेक्षा आहेत. धन्यवाद. आणि पुढील चेंडू घेऊन येत आहेत. आणि ऑफसाईडला मारलेला फटका. चांगला थर्डमॅनच्या दिशेने जातोय फटका. आणि चांगलं रनिंग द बिटवीन द विकेट. व्हेरी गुड सागवेकर, तुमचे खूप खूप आभार. 16 धावा. तुमच्यामध्ये आज आता 4 त्या रन 2 धावा. वाचलेत. प्लीज जरा तुमचा थोडा पैशांचा पाऊस पण पडू दे तुमच्याकडनं. थोडं फलंदाज आणि गोलंदाजांना पण जरा त्यांच्यावरती कौतुकाची स्थाप पडू दे. चार बॉल 18 धावा. बोला मध्ये मध्ये फक्त हे सांगावं लागतं. हा. आणि चांगला लेग ओ, आणि झेल सुटलाय. मानलेकरांची प्रतिष्ठा म्हणायला लागली होती की आताच्या आपण 2 झेल धावा. घेऊ. 20 धावा. सुभाष पांडव नावाजलेलं पंच पाच मागे चेंडू हात 20 ठेवून. धावा. पांडव यांनी बॉल मधच आहेत. मागे तुमच्यावर मोठा गोल झाला आहे सुभाष पांडव, लक्ष असू द्या. आणि लेग साइडला तटवलेला चेंडू. त्यावरती 2 धावा वसूल करतायत पुणे संघाचे मातबर खेळाडू. आणि चोरटी धाव घेतले पुणेवाल्यांनी, तर त्यांचे आभार. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 22 धावा. सिद्धेश बडवे आमचे एक गडाच्या फली. मोबदल्यात 22 धावा. बडवे यांनी पाण्याचं काम अति उत्तम केलं आहे, त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. राजेश बैकर, तुम्हाला काय कोल्ड्रिंक पाहिजे सांगा, आपल्याकडे सर्व तयार आहे. फक्त बॉल तुम्ही पकडा. जनगण म्हणणं असं की उभे राहू नका एका जागेवरती, तुम्ही बॉल पकडा अशी आम्हाला अपेक्षा आहे. मॅच चालू करा. वातावरण ढगाळ आहे, खूप ऊन आहे, पावसाचं वातावरण दाट आहे, तरी
2 ओव्हर संपलेत, 22 रन झालेत. किती बॉल किती रन ते काम चालू आहे, तुम्हाला कळवता येईल. प्रेक्षकांनी श्वास रोखून धरा. सामना जोशामध्ये आहे, फुल जोशमध्ये आहे. आम्ही ठाणेकर आणि आम्ही पुणेकर. बघूया आता कोण बाजी मारतय, ठाणे की पुणे. नाही, मला काय असं वाटत नाही की सर्व माणसं आपले आहेत, त्यामुळे जो जिंकेल त्याच्या बाजूने मी बोलणार. धन्यवाद. कॅचचा परत उन्हामुळे दिसला नाही बॉल, तरी धन्यवाद. एक धाव. 23 धावा. एक चेंडू 23 धावा. आमचे मार्गदर्शक विश्वास माळी. वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक, तसेच ठाणे संघातर्फे तिसरा षटक घेऊन येतात वैभव मानलेकर. आमचे सहकारी मित्र वैभव मानलेकर आणि पंच स्वर चेंडू घोषित करतायत संदेश मानलेकर. प्लीज माफ करा. अवांतर धाव. स्वर चेंडू अवांतर स्वरूपात एका धावेने भर पडते. धावसंख्या होते 24 धावा. चांगला फटका लेग साईडला आणि तेवढं चांगला झेल. उत्कृष्ट कॅच तुषार मोरे. कॅपमुळे काही समजत नाही कोण कोण क्षेत्ररक्षक आहे. तुषार मोरे ना. हॅलो हॅलो. तुषार मोरे. तुषार मोरे साठी यांच्या महादेव मुसले कॅशर यांच्यातर्फे 200 बक्षीस. किती 100 की 200? 100 कोण देणार? आणि आता तुषार मोरेने जो झेल पकडलाय त्यासाठी आमचे सहकारी महादेव मुसळे यांनी फक्त 100 रुपये जाहीर केलेत. आणि मॅच संपल्यानंतर ते तुषार मोरेने यांनी घ्यायचे आहेत. आपलं कौतुकाची थाप मारलेली आहे त्यांनी, ती घ्यायची आहे. आणि पुढील फटका. अरे यार, आणि झेल सुटला आहे. तुषार मोरे यांनी आपला मागचा बदला घेतला आहे, त्यामुळे 25 धावा. त्यांचे आभार. आणि पुढील चेंडू. अरे महाराज, ज्यांच्याकडून मी बाळकडू शिकलो असे आमचे महाराज, त्यांनी जर बॉल सोडला तर आम्ही अपेक्षा कुणाकडून ठेवायच्या. असू द्या, हा क्रिकेटचा खेळ आहे, हार जित होते. बॅट्समनचं नाव. हो, बॅट्समनचं नाव. किती वेळा किती पाहिजे सांगा लवकर. अठ्ठावीस धावा. 3 चेंडू 28 धावा. सॉरी, माफ करा. 4 चेंडू 28 धावा. थांब रे जरा. आणि स्वर चेंडू. धावसंख्येत एका धावेने भर पडते. धावसंख्या होते 29 धावा. फलंदाज संतोष गडसे. एक पुण्याचे नावाजलेले फलंदाज संतोष गडसे. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. वेट अँड वॉच. एकदम शांतता. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. फलंदाज पंच सुभाष पांडव, प्लीज जरा निर्णय कळू दे.
कारकर साहेब. प्लीज जरा खेळाडूंनी पिचच्या बाहेर थांबवायचे जरा, प्लीज जरा, आणि एकत्र गोळा व्हायचं नाही, प्लीज जरा, आणि पंचांची उज्जत घालायची कोणी, पंचाचा आणि बाहेरील खेळाडूंनी आतमध्ये जायचं नाही, प्लीज जरा. जे आपले नियम अटी आहेत त्याप्रमाणे चालायचं आहे, प्लीज जरा. दोन्ही संघ, आम्हाला माहिती आहे प्रत्येक संघ जिंकण्यासाठीच येतोय आणि आपला दर्जा पण सिद्ध करतोय, त्यामागे पुणे संघाची पण मोठी ताकद आहे. प्लीज जरा आरामात निर्णय कळवा, पण एक चांगला निर्णय येऊ दे. 29 धावा. आता थांब थांब. पंच सुभाष फंडव, प्लीज जरा. सुभाष फंडव फलंदाज बाद ना, बाद बाद बाद. आताचा फलंदाज बाद आहे, बॉल काउंट आहे. बॉल काउंट आहे का प्लीज? नाही नाही नाही, बॉल काउंट नाही. पुण्याचे जावाई 4 बॉल 9 रन. 8 बॉलमध्ये 9 रन पाहिजे. किती पाहिजे आहेत ते शेवटच्या ओव्हरमध्ये जाहीर करू, ज्यामुळे कुठलंही कन्फ्युजन होणार नाही. 6 चेंडूमध्ये जाहीर करू, थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होऊ नये, यामध्ये आमचा थोडासा हेतू आहे. नवीन फलंदाजाचं नाव प्रसाद, याने ऑफ साईडला मारलेला फटका, आणि अतिशय अटीतटीचा सामना आहे, त्यामुळे संतोष खेळाडू यांची उत्कृष्ट अशी फिल्डिंग, त्यांनी आपल्या संघासाठी 2 रन वाचवलेत, तर त्यांचे आभार. संदेश मानलेकर लास्ट बॉल, शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत. 1 to go. आणि पुढील चेंडू, आणि उत्कृष्ट स्टेट ड्राइव्ह मारलेला आहे, गेला चौकार. खतरनाक, असं वाटतंय पुणेकरच बाजी मारतायत. आदिती परब आणि हेमा मॅडम त्यांनी स्टेजवर या. मानलेकर, तुमच्यातर्फे काय बक्षीस वगैरे? आदिती परब आणि हेमा मॅडम त्यांनी स्टेजजवळ या, इकडे बसण्याची सोय केली आहे. 34 धावा. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 4 धावा पाहिजेत. 34 धावा झालेल्या आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते 34 धावा. सहा बॉल 4 रनची आवश्यकता पुण्यासाठी. सामना लवकर चालू करा, अजून भरपूर सामने बाकी आहेत. सुभाष पांडव, सामना तुम्ही चालू आणि करून घ्या. शेवटचं लवकरात षटक घेऊन येत लवकर. आहेत. त्यांनी षटक टाकलंय का? संघातर्फे 4थं षटक घेऊन येत आहेत अविनाश लाड. वैयक्तिक कोट्यातील 2रं षटक, तसेच संघातर्फे 4थं षटक घेऊन येत आहेत. आणि सामना करतील फलंदाज संतोष. आणि चांगला निर्धाव चेंडू, यामध्ये फलंदाजाला काही समजलेलं नाहीये. 5 बॉल 4 रन, 5 बॉल 4 रन. आता बघूया कोण मारतंय बाजी. आम्ही ठाणेकर आणि पुढील चेंडू आम्ही घेऊन येत आहेत पुणेकर. अविनाश लाड. आणि निर्धाव चेंडू. 4 बॉल 4 रन. 4 चेंडूमध्ये 4 रनची आवश्यकता आहे, 4 धावांची आवश्यकता आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे प्लीज जरा. शेवटच्या चेंडूमध्ये, शेवटच्या ओव्हरमध्ये 2 चेंडू झालेले आहेत. आमच्या शॉपच्या आणि लेग साइडला तटवलेला चेंडू. आताच्या 2 धावा. ओके ओके. पंच सुभाष मंडव यांनी 2 धावा घोषित केलेल्या आहेत.
36 धावा. 3 बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता आहे आणि कंपल्सरी चेस आहे. सर्वांनी नोंद घ्या जरा, काही करून चेस करायचे आहेत. गोलंदाज अविनाश लाड, चांगला लेग साइडला मारलेला फटका. आणि तेवढीच चांगली रनिंग द बिटवीन विकेट म्हणावे लागेल. आणि हा सामना लक्ष्मी रोड पुणे संघाने आपल्या खिशात घातलेला आहे. एक जबरदस्त ठाणे संघाला धक्का म्हणावा लागेल. स्वतः आयोजक, ठाणे संघ, यजमान संघ, पुण्या टीमचे स्वागत 300 किलोमीटरवर येऊन दोन्ही संघाचे मंडळातर्फे हार्दिक स्वागत. कोणी नाराज व्हायचं कारण नाही. खेळ असतो, तो खेळ भावनेने खेळला जावा हीच सर्वांची माफक अपेक्षा असते. प्लीज जरा आमचे सहकारी राजेश भाईकर, कोणी नाराज व्हायचं नाही. पुण्याचे स्वागत. उत्कृष्ट बॅटिंग केले पुण्यावाल्यांनी, तर त्यांचे आई गावरी